नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. राज्यातल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज होणार मतदान. मतदानापूर्वीच महायुतीचा मोठा राजकीय मास्टर स्ट्रोक. 11 पैकी तब्बल 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी. ओमदादा, तुम्ही तानाजी सावंत सोबत काल दिल्लीला जाऊन आलात, पण आजच्या बैठकीला तुम्ही उपस्थित राहाल अशी अपेक्षा आहे, क्योंकि सुबह का बुला शाम को घर आए तो उसे बुला नहीं कहते. सुषमा अंधारे यांचं ट्विट. जळगाव विधान परिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणाला नवं वळण. निवडणुकीपूर्वी अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांचा महायुतीला जाहीर पाठिंबा. महायुतीची ताकद वाढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. राऊत पांढऱ्या पायाचा माणूस. राऊतांमुळे ठाकरे सेनेची अधोगती. मंत्री गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर कडाडून टीका. पुण्यातील रांजणगाव येथे देवेंद्र फडणवीस आणि अश्विनी वैष्णव यांची महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा. मुंबई पुणे प्रवास केवळ 48 मिनिटात पूर्ण होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. पुणेकरांच्या दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसची आक्रमक भूमिका. काँग्रेस नगरसेवकांचा हातात हांडे घेऊन सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनाविरोधात निषेध. नवापूर शहरातील 3 टेंभा परिसरात घराशेजारी साठवून ठेवलेल्या चाऱ्याला लागलेल्या आगीमुळे आर्थिक नुकसान. प्रशासनाने उभारलेल्या बॅरिकेड्समुळे अग्निशमक दलाला विलंब. नागरिकांचा तीव्र संताप. नवी मुंबई विमानतळावरून 15 जुलैपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार. आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांच्या बरोबरीनेच आंतरराष्ट्रीय मालवाहू विमानांची सेवा सुरू. वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. भारत आणि UK यांच्यातील मुक्त व्यापार करार 15 जुलैपासून होणार लागू. कराराच्या अंमलबजावणीनंतर 99% भारतीय उत्पादनांना UK मध्ये शुल्क भरावं लागणार नाही. दोन्ही देशांकडून जाहीर. मावळातील कासराई धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट. धरणातील उपयुक्त पाणीसाठा अवघे 20% शिल्लक. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.